सातारा लोकसभेसाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील इच्छुक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून दिले पत्र. आणि आता खऱ्या अर्थाने सातारा येथील पेच नक्कीच वाढला आहे. उमेदवारीबाबत पहा काय म्हणाले नरेंद्र पाटील. लोकसभेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षाकडनं राज्यामध्ये बऱ्याचशा सीटा आता जाहीर झालेल्या आहेत. सातारा लोकसभा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघावरती कमळ या चिन्हावरती उमेदवार उभा करावा आणि त्याला निवडून आणावा ही आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि त्याकरिता आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून सातारा जिल्हा हा कमळ चिन्हाला सुटावा, उमेदवार जो कोणी पक्ष निर्णय घेईल त्या पक्षाचं मिळून काम करायचं हा एकमताने ठरवा. खूप चांगल्या पद्धतीने लढलेलो आहे. अपेक्षित आहे की ह्या वेळेला मला संधी मिळेल आणि त्याकरिता मी राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशीही संपर्कात आहे. आमचे माथाडी कामगार कार्यकर्ते या जिल्ह्यातली बरीचशी मंडळी ज्यांनी 2019ला खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सगळ्यांचीच इच्छा आहे की नरेंद्रला एकदा संधी द्या. महाराजसाहेब राज्यसभेवरती आहेत. अशा परिस्थितीमध्येही जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल तरी तो पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना आणि आम्हाला सर्वांना बंधनकारक आहे.